नमस्कार. आजचा विषय आहे योग आणि रजोनिवृत्ती. सर्वात पहिल्यांदा हे नमूद करायला पाहिजे की रजोनिवृत्ती ही कोणत्याही प्रकारची आधिव्याधी नसून तो स्त्री जीवनातील एक टप्पा आहे. त्यामुळे ह्या अवस्थेला योगोपचार सुचवणे नाही तर योगाची उपयुक्तता आपल्याला सांगता येईल. ह्या अवस्थेमध्ये उद्भवणारी लक्षणे किंवा परिणाम हे मूलतः मनोकायिक असल्यामुळे त्यासाठी योगसाधनेची उपयुक्तता ही निश्चितच फलदायी ठरते. स्त्रीच्या शारीरिक अवस्था, बालपण, तरुणपण आणि त्यानंतर रजोनिवृत्ती. रजोनिवृत्ती ही शारीरिक अवस्था म्हणजे वार्धक्यसूचक अवस्था म्हटली तरी चालेल. यामध्ये अनेक शारीरिक बदल घडतात. इस्ट्रोजन निर्मिती शरीरातली थांबल्यामुळे शरीरामध्ये अनेक शारीरिक बदल घडतात. शरीरावर वार्धक्याच्या खुणा दिसू लागतात आणि त्यामुळे प्रत्येकालाच तारुण्य हे हवेहवेसे वाटत असल्यामुळे तारुण्य संपत आल्याची खंत स्त्रीला वाटू लागते. अशा वेळी तिच्या शरीरामध्ये खूप गरम झाल्यासारखे, कधी खूप घाम येणे, कधी मूड स्विंग्स, चिडचिडेपणा हे बदल दिसू लागतात. तसेच ह्या वयात तिच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्याही थोड्या कमी झालेल्या असतात. तिची मूल्येबाळी स्वतंत्र होऊन, स्वावलंबी होऊन निर्णयक्षम झालेली असतात आणि त्यातच शरीरातील हे बदल घडल्यामुळे ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थोडीशी हळवी होते आणि स्वतःची उपयुक्तता संपल्यासारखे तिला वाटू लागते. अशावेळी सर्वसाधारण स्त्री ही तिच्या शारीरिक, मानसिक आणि विशेषतः भावनिक स्वास्थ्याकडे जास्त लक्ष देऊ इच्छिते. जर का तारुण्यात येण्याच्या वेळेपासूनच स्त्रीने योगसाधना केली तर तिचे शरीरबल, इच्छाबल, मनोबल, प्राण आणि आत्मबल हे सर्वच गुण आधीपासून तिच्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यामुळे उतार वयात होणारे त्रास आणि त्यांचे दुष्परिणाम त्या टाळू शकतात. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याकरता शरीर आणि मन योगाभ्यासामुळे सामर्थ्यशाली होते. त्यामुळे ह्या दिवसामध्ये जर का तिनं योगाभ्यास केला तर तो तिला उपयोगी येऊ शकतो. त्यामध्ये आसनांच्या मध्ये ताडासन, वृक्षासन, पर्वतासन, भुजंगासन ह्या आसनांमुळे तिच्या शरीराचा टोन व्यवस्थित राहू शकतो. प्राणायामामध्ये अनुलोम विलोम याच्यामुळे मनःशांती टिकते. भ्रामरी प्राणायामामुळे मेंदू कार्यक्षम होतो. प्रणवोच्चार, ध्यानधारणा मनःशांती आणि आंतरिक तृप्ती देते. तिचे आत्मज्ञान जागृत व्हायला लागते. बंध आणि मुद्रांच्या अभ्यासाने तिच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी नियमित होते. अशा प्रकारे जर का रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीने जर का योगाभ्यास केला तर त्या सर्वाचा तिच्या शरीरावर असा परिणाम होतो की ती सक्षमपणे आपल्या येणाऱ्या प्रत्येक बदलाला तोंड देऊ शकते. किंबहुना ह्या अवस्थेतील जे शारीरिक आणि मानसिक बदल आहेत ते ती पॉझिटिव्हली स्वीकारू शकते.